नमस्कार मनोज पाटील. नमस्कार. आपण किती वर्ष आपल्या फार्मिंग क्रॉप केअरची कन्सल्टन्सी घेत आहेत? 4 वर्ष झालं. 4 वर्ष झालं. हो. थोडस मागचा इतिहास सांगाल का? म्हणजे आपलं माणिक चिमणचं कसं आपण मार्केटिंग केली, कशा पद्धतीने माल केला? अनिष्का व्हरायटीचा आपल्या 2 व्हरायटीज आपल्याकडे, 1 एकरचे 2 प्लॉट आहेत आपले. किती एकरचे? 1.25 एकरची 1300 गुढ आणि 1200 गुढ. मग तुम्हीच आता स्वतः मी सांगण्यापेक्षा आपण 4 वर्षामध्ये कशा पद्धतीने उत्पादन काढलं, उत्पादनातून काय साध्य केलं, आणि आज रोजी घड जिरून प्लॉट गेलेली समस्या असताना आणि पावसाळ्यामध्ये अनेकांचे जे सूक्ष्म घड निर्मिती तयार न झाल्यामुळे अनेकांच्या द्राक्ष बागा फेल गेलेल्या आहेत. पण आपल्या द्राक्ष बागेमध्ये आज रोजी देखील आपल्याला भरपूर द्राक्ष घडांची संख्या पाहायला भेटते. माणिक चिमणचा हा आपला प्लॉट आहे. तर निश्चित तुम्ही सांगा, पूर्णपणे तुम्ही सांगा आता कसं नियोजन आहे आपलं कन्सल्टन्सीचं? नाही, 4 वर्षाच्या अगोदर कसं होतं, घड निर्मितीला प्रॉब्लेम येत होते, परत घड जिरण्याच्या समस्याला भरपूर प्रॉब्लेम येत होते, मिलीबगचा प्रॉब्लेम होता, भुरीचा प्रॉब्लेम. ह्या सर्व समस्याला 4 वर्षापासून आपल्या संपर्कात म्हणजे आपले कन्सल्टन्सी सोबत राहत असल्यामुळं की आता बघा, कुठेही तुम्हाला डाग डंक दिसणार नाही, कुठं भुरी दिसणार नाही, मिलीबग दिसणार नाही, किंवा घड जिरण्याच्या समस्येला कुठलाच प्रॉब्लेम नाही. आणि 4 वर्षामध्ये फुगवणीचा प्रॉब्लेम नाही. आता गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असाल की माणिक चिमण आणि अनुष्का व्हरायटीचं तुम्ही व्हिडिओ केलेले आहेत. गेल्या वर्षी पण 1 एकरला 22 टन माल हे अनुष्का व्हरायटीचा निघाला होता. आणि ह्या वर्षी माणिक चिमण आता भरपूर माल आहे आणि ह्या वर्षी एकही घड जिरला नाही. हा, कुठल्याच व्हरायटी म्हणजे समस्या आतापर्यंत आलेली नाही. फुगवण पण व्यवस्थित आहे. आता 70 दिवस झालेत. आज रोजी आपल्या प्लॉट मध्ये कुठं भुर्री, कुठं मिलीबग्स किंवा कुठं आजपर्यंत डावण्याची समस्या, म्हणजे ज्यावेळेस आपली प्रुनिंग झाली तिथून असं काय आलंय नाही पण फवारलंय असं झालंय का? असं कधीच नाही. प्रिव्हेंटिंग मध्ये पूर्ण फवारण्या आतापर्यंत गेलेल्या आहेत. फक्त 60 दिवसाच्या दरम्यान म्हणजे काळ्या मावाचं जरा थोडस वाटत होतं, एका गडावरती दिसलं होतं. त्यानंतर आपण आपल्या शिफारस जी केली त्यानुसार आपण फवारणी घेतल्यानंतर ती क्लिअर पण झालेला आहे. आता कुठंच नाही. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण उत्पादनातून साध्य केलं, म्हणजे आज अगोदर तुम्ही फक्त द्राक्ष बाग करत होता असं होतं. ज्यावेळेस आपण कन्सल्टन्सी दिली तुम्हाला, ज्यावेळेस आपण कन्सल्टन्सीच्या माध्यमातून तुम्ही आता उत्पादन होऊन काय काय साध्य केले? नाही, तर कसं माहित आहे का, पहिलं काय होत होतं, एकरी मला लय झालं 10 टन 11 टन 9 टन असं एवढं उत्पन्न एकरी भेटत होतं. आता दोन्ही प्लॉट मिळून माझे 2.5 एकरचं प्लॉट आहे, म्हणजे 1300 आणि 1200 बुड, किंवा म्हणजे 1.25 एकरचे दोन्ही प्लॉट आहेत. तर दोन्ही मध्ये आता सध्याला दोन्ही प्लॉट मध्ये मिळून 35 टनाच्या जवळपास दोन्ही